छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना बहुजन समाज पार्टी यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यानिमित्तानं त्यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. आज बहुजन समाज पार्टीतर्फे देशाचे गृहमंत्री अमित शहा विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. याचं कारण असं की संसदेमध्ये राज्यघटनेचे सत्र चालू असताना त्यांनी या देशाच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी अपमानास्पद शब्दाचा वापर केला. आज पण मनुस्मृती ही जागृत आहे असं त्यांच्या शब्दातून उल्लेख झालेला आहे आणि आम्ही या घटनेचा बहुजन समाज पार्टीतर्फे जाहीर निषेध करतो. आमचे मार्गदर्शक मुकुंददादा सोनवणे हे आमच्या सोबत होते. तसेच जिल्हा कार्यकारिणीतील अमोलजी पवार, विष्णू वाघमारे, सचिनजी महापुरे, कुणालजी लांडगे आणि सर्व टीम आम्ही आज इथे विभागीय आयुक्ताला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि या निवेदनामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना असं विनंती केलेली आहे की या संविधानिक पदावर असलेले राज्याचे गृहमंत्री अमित शहा यांना लवकरात लवकर हकालपट्टी केली पाहिजे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण की त्यांनी या देशाला भारतीय स्वातंत्र्यानंतर जे चालणार ज्या गोष्टीवर चालतंय संविधान, त्या संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध अपमानास्पद वाक्य वापरलेलं आहे आणि या वाक्याचा आम्ही निषेध करतो आणि लवकरात लवकर गृहमंत्री अमित शहा यांची हकालपट्टी झाली पाहिजे असं बहुजन समाज पार्टीच्या मार्फत आम्ही महामहिम राष्ट्रपतीला पत्र दिलेलं आहे. गृहमंत्रीपदी पदावरून तत्काळ त्यांची हकालपट्टी करण्यात यावी. उठसूट कुणालाही बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचा अधिकार दिला कोणी, असंही जिल्हा महासचिव विजय बचके यांनी विचारलं. उपरोक्त विषय विनंती की संसदेत भारतीय राज्यघटनेबद्दल चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान फक्त देशालाच नाही तर संपूर्ण जगाला माहिती असताना जाणीवपूर्वक राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण करण्याचं कट कारस्थान संवैधानिक पदाचा उपभोग घेणाऱ्या देशाच्या गृहमंत्री अमित शहाने बाबासाहेबांचा अपमान करून जनसामान्य लोकांचं मन दुखावलं आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे हाणून पाडणे गरजेचे आहे. असे देशद्रोही विधान करणाऱ्या अमित शहा यांना देशाच्या गृहमंत्रीपदी ठेवणं देशासाठी घातक आहे. तरी महामहिम राष्ट्रपती महोदय यांना विनंती आहे की त्यांनी अमित शहा यांना पदमुक्त करावे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगरहून.